सियाराम. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रीरामाची रामनवमी निमित्त खूप मोठ्या प्रमाणामध्ये नांदेडमध्ये शोभायात्रा निघत असते. आणि ही शोभायात्रा नांदेडच्या रेणुका माता मंदिर इथून सुरू होते आणि समोर चालत जाते. कुठपर्यंत जाणार, कशी कशी निघणार आणि या शोभायात्रेमध्ये कसल्या कसल्या प्रकारचे देखाव वगैरे साजरे केले, हे सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओला एंड पर्यंत बघा आणि चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. चला तर मित्रांनो, चालू करूया मग आजचा व्हिडिओ. जय सियाराम. आणि मित्रांनो, यावर्षी जो ऑपरेशन सिंदूर जो केलं होता भारताने पाकिस्तानच्या विरोधात, तर त्याचं पण या वर्षी रामनवमी शोभायात्रामध्ये जे आहे त्याचा देखावा साजरा करणार आहेत. आणि याचं बघू शकता सेटअप कसं लावण्यात आलं पूर्ण ट्रकवरती. आणि त्याचबरोबर जसं असं समोर जातात तसं श्रीरामांची मूर्ती पण समोर आपल्याला बघायला मिळते. थोड्या वेळातच ही शोभायात्रा निघणार आहे नांदेडच्या श्री रेणुका माता मंदिर इथून. आणि या ठिकाणी जसं समोर बघता तसं की नारी शक्ती धर्मियों के बहकावे में आकर असे विविध प्रकारचे देखावे आपल्याला या शोभायात्रेमध्ये बघायला मिळणार आहेत. जसं की समोर या ठिकाणी पण बघू शकता की श्री नरसिंह अवतार जो विष्णुदेवाचा होता त्याचा पण देखावा यावर्षी ठेवण्यात आलेला आहे. जसं या ठिकाणी बघू शकता शेषनाग आणि त्याच्यात पाठीमाग श्री नरसिंह अवतार जो विष्णुदेवाचा अवतार होता त्याचा पण देखावा यावर्षी राहणार आहे. आणि ही आपली वानर सेना. जय सियाराम. कैसी चल रही तैयारी, कैसी चालू है अभी? चलो 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 चलो. तर बघू शकता कसा उत्साह चालू आहे मित्रांनो, बघू शकता. आणि या ठिकाणी कामधेनू गाय, जे कामधेनू गाय ही सर्वश्रेष्ठ गाय मानली जाते, कामधेनू गाय, त्याचा पण देखावा ठेवण्यात आलेला आहे. आणि जसं अयोध्यामध्ये श्रीरामाची जी मूर्ती होती त्या श्रीरामाची मूर्ती जशी हुबहूब मूर्ती मंदिरामध्ये स्थापित करण्यात आलेली आहे, ती मूर्ती या ठिकाणी आपल्याला या शोभायात्रेमध्ये बघायला मिळते. आणि या ठिकाणी श्री कार्तिक स्वामी यांची पण रथयात्रा जी आहे सोबतच निघण्यात आली आहे. या ठिकाणी वानर सेना बसलेली आहे श्रीरामाच्या मूर्तीजवळ. आणि इथून महाकालची मूर्ती आहे या ठिकाणी. जय